महायुतीतील जागा वाटपाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलंय। खासदारांनी केलेली मागणी ही चुकीची नाही। उत्तर महाराष्ट्रात एकही जागा आम्हाला ठेवायची नाही का? सर्वच जागा या भाजपनं लढवायच्या का? असा सूर उत्तर महाराष्ट्रातून उमटत असल्याचं पाटलांनी म्हटलंय। 6 जागांपैकी एकही जागा शिवसेनेला मिळत नसेल तर साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असंही त्यांनी म्हटलंय। राज ठाकरे आणि मनसेबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। राजाभाऊ गोडसेपासून ही जागा शिवसेना लढते आहे आणि आजपर्यंत जागा ही शिवसेनेने लढली आहे। मग उत्तर महाराष्ट्रात एकमेव पण जागा आम्हाला ठेवायची नाही का? सगळ्याच जागा भाजपने लढवायच्या का? अशी सगळा सूर उत्तर महाराष्ट्रातून येतो। नंदुरबार असेल, धुळा असेल, जळगावच्या 2 जागा असतील, नाशिकची 1 जागा फक्त आम्हाला मिळते, दिंडोरीसुद्धा आम्हाला मिळत नाही। मग 6 जागेंमध्ये 1 जागा जर शिवसेनेला सोडत नसाल तर मग मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होतो। मग आपण सगळंच काही द्यायचं का? जी जागा आम्ही मागतोय ऑलरेडी ती आम्ही जिंकत आलो आहे। एकनाथ शिंदेसुद्धा एक सक्षम नेते आहेत। राज ठाकरेंचा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये काळामध्ये आम्ही आदर केलेला आहे। तो आदर आमच्या मनामध्ये कायम राहणार आहे। पण शेवटी पक्षाचे निर्णय घेण्याकरता फ्लोअरवर या गोष्टी यायला पाहिजे। जोपर्यंत या फ्लोअरवर येत नाही, त्याच्यावर चर्चा होत नाही, शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर चर्चा करणे मला वाटतं ती वायफळ चर्चा होईल।